खडक धारणगाव म्हणून एक गाव आहे निफाड तालुक्यातलं. तिथे प्रतीक गाणगापूर म्हणून एक मठ आहे. तर त्या मठामध्ये महेशगिरी नावाचा जे बाबा आहे, ते बाबा त्या बाबांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि याच विषयी मी तक्रार देण्यासाठी लासलगाव पोलीस स्टेशनला आलेली आहे. तर अशा खूप भरपूर पीडित महिला आहेत तिथे, जे त्याच्या स्थानावर जातात आणि त्यांचं लैंगिक शोषण तो करतो. पण ही गोष्ट भरपूर वेळेस मी ह्या गोष्टीविषयी आवाज उठवण्याचा भाग आहे. 2 वर्षापूर्वी ही गोष्ट माझ्यासोबत झालेली आहे. मी आवाज पण उठवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं जे अ, मोठ्या लोकांशी ओळख आणि जो राजकीय दबाव म्हणजे त्याच्याबरोबर जे नेते वगैरे बघितल्यानंतर भरपूर वेळेस मला दाबण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मग आज माझ्याबरोबर समिती जे आले त्यांनी मला मदत केली आणि जे प्रकरण आता उठतं त्याच्यामुळे मला एक हिंमत आली, की आपण उठवू. कारण मी खूप मुलींचे ते बघते का खूप मुली त्याच्या याच्याखाली अजून पण लैंगिक शोषणात अत्याचाराखाली अजून गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रामध्ये भोंदू खराचं प्रकरण बाहेर आलेलं आहे आणि त्याच्यानंतर अनेक प्रकरण अंधश्रद्धेच्या बाबतीत असतील ते महाराष्ट्रात बाहेर आलेले आहेत आणि यामुळे लोकांमध्ये एक अवेअरनेस तयार झालेला आहे. त्या निमित्ताने आमच्याकडे पीडित महिला आली आणि त्या या इतर प्रकरणामुळे तिला न्यायाची अपेक्षा निर्माण झाली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्या पीडित महिलेला मदत केली. तिच्यावरती निफाड तालुक्यातील खडक धारणगाव या ठिकाणचा भोंदू बाबा महेश गिरी याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. तिला दैवी शक्तीचा दावा करून तिला फसवलं गेलं होतं. तिच्यावर करणी झालेली आहे असा संशय घेऊन तिच्यावर अगोरी उपचार केले होते. म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याच्यामध्ये जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत करावी अशी मागणी केली होती आणि त्याप्रमाणे लासलगाव पोलीस स्टेशनने आम्हाला छानपैकी सहकार्य केलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे पण आभार मानतो आणि या ठिकाणी सर्वांनी त्या महिलेला न्याय देण्यासाठी पीडित लोकांनी पुढे यावं असं आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहे. कुठल्या कुठल्या गुन्ह्याअंतर्गत कुठले गुन्हे आता दाखल झालेले सगळे? सदर घटना जी आहे त्याच्यामध्ये लैंगिक अत्याचार विरोधी कायदा आणि जादूटोणा विरोधी कायद्याचे कलम याच्या अंतर्गत कारवाई झाली आहे आणि अधिक तपास झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुरवणी एफ आर मध्ये अधिक कलम लागले जातील अशी मागणी आम्ही करत आहोत.